मुळामध्ये तुम्ही मला शिव्या दिलेल्या आहेत याचा परिणाम जेव्हा होईल की जेव्हा म्हणजे साला मी एवढा मोठा माणूस आणि साला हा मला नाराय म्हणजे ठेवू का त्यामध्ये ठेवू. आज आपण बोलूया विपश्यना या अत्यंत महत्वाच्या आणि मूलगामी प्रश्नावर. मित्रांनो, माणूस प्रचंड भौतिकवादी झालेला आहे. जगण्यासाठी प्रचंड धावपळ करतोय तो. पण या वेगवान आयुष्यामध्ये त्याचं जगणं मात्र राहून गेलेलं आहे. शांततेचं जगणं तर अगदी दुर्मिळ झालेलं आहे. शांततेचा मंत्र म्हणजे विपश्यना का? विपश्यना प्रत्येक माणसाने करावी का? विपश्यना ही माणसाच्या आरोग्यासाठी, माणसाच्या शांतीसाठी आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतायत. जाणून घेऊया या प्रश्नांचं काय नेमकं उत्तर आहे. आज आपण आलेलो आहोत अमरावती जवळील माहुली या गावामध्ये. आज आपण भेटणार आहोत ज्यांचा विपश्यनेवर गाढा अभ्यास आहे. विपश्यना माणसासाठी किती आवश्यक आहे हे अगदी संशोधनात्मक पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगणार आहे डॉक्टर वामन गवई सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. जय भीम, नमस्कार. सर, आज माणूस प्रचंड वेगाने धावतो आहे. कशासाठी धावतो हाही प्रश्नच आहे, पण धावतो आहे. माणसाचं जीवन प्रचंड गुंतागुंतीचं झालेलं आहे. 20-22 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो आहे. मानसिक रोगांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. समृद्धी आली आहे, पण माणसाची शांतता नष्ट झालेली आहे. स्थैर्य नष्ट झालेलं आहे. अशा काळामध्ये विपश्यना हा महत्वाचा प्रश्न वाटतो माणसाच्या सुख, समाधान, शांतीसाठी. आपण विपश्यनाचा दोन्ही अँगलने विचार करूया. सर, पहिल्यांदा मला एक सांगा की विपश्यना म्हणजे काय? थोडं आमच्या प्रेक्षकांना उलगडून दाखवा सर. विपश्यना म्हणजे काहीही न करणे. आपल्याला करण्याची भाषा माहिती आहे, पण काहीही न करणे म्हणजे विपश्यना. आता काहीही न करणे याच्या आधी आपण बुद्धाचा विचार करू, कारण विपश्यना ही जी संकल्पना बुद्धाच्या संदर्भातच सर्वात आधी निर्मिती आणि अशी ऐतिहासिक नोंद दिसून येते. तर बुद्धाचा मूळ उद्देश, धम्माचा मूळ उद्देश हा जगाची पुनर्रचना करणे आहे. बिलकुल. माणसाचं जीवन अधिक निरामय, सुखमय, कल्याणकारी व्हावं या दृष्टीनं ह्या जगाची पुनर्रचना करावी हा बुद्धाचा उद्देश. अध्यात्म वगैरे ते मला माहित नाही, बुद्धाला माहित नव्हतं. बुद्धाला हे माहित होतं की जगात दुःख आहे आणि दुःखाच्या निर्मितीची कारण आहे. तर हे नुसतेच नकारात्मक नाही, तर दुःख का निर्माण होते आणि दुःखाचं निर्मूलन कसं करावं हे मार्ग. मुळामध्ये काय सर की माणूस नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. एक व्यक्ती या नात्यानं माणूस नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाही. ज्याला आपण मी म्हणतो ना, मी हा काहीच नाही. मी म्हणजे काय, आपण काही सांगू शकतो. हे कपडे, बुद्धाने जे उदाहरण दिलं रथाचं वगैरे, मुळामध्ये मी म्हणजे आपण जन्म घेतला ही घटना आहे. आता 2 वर्षानंतर आपल्याला त्या घटनेच्या संदर्भात जाणीवीचा विकास होतो स्वतः, आणि त्या नंतर ज्या घडत जाणाऱ्या प्रत्येक घटनेची
एक शृंखला, सलग अशी शृंखला. तसं आपण एक मोठी काडी घेतली आणि त्याच्या दोन्ही बाजूने टेबे बांधवले, ती फिरवली, ते गोल वर्तुळ दिसते. ते गोल वर्तुळ असते का? नाही. बरोबर. तसा हा जो मी आहे, हा त्याची जाणीव, त्याचे ज्ञानेंद्रिय, त्याचा म्हणजे एकूण सगळ्या त्याच्या इंद्रियाशी आणि त्याच्या मनाशी त्याचा संबंध आहे. आता काहीही न करणे या संदर्भात पुढे जाताना आपण एक पाहिलं पाहिजे की मन हे माणसाच्या जगण्यातलं मूळ केंद्रबिंदू आहे. बर. आता हे जे मन आहे, हे मन एकटं नाही, सुट नाहीये. तर हे जे 6 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, मेंदूतली ते बायोकेमिकल रिॲक्शन आणि क्वांटम जे इमिटेशन आहे, त्याची ती फ्रिक्वेन्सी म्हणजे मन. क्वांटम फिजिक्स मध्ये फार चांगल्या प्रकारे आलंय. आता सध्या आपला तो विषय नाही. तात्पर्य काय की मन म्हणजे काय, हा पहिले विचार करावा लागला. दुःखाचं कारण जर मनात आहे तर मन म्हणजे काय? मन म्हणजे भावना, वासना आणि विचारांचा प्रवाह. भावना, वासना आणि विचारांचा प्रवाह आहे. तो निर्माण होते, काही वेळ राहते, पुढे सरकते, पुन्हा थांबते, पुन्हा निर्माण होते, पुन्हा, असं त्याचं ते गतिचक्र सातत्याने चालू राहते. पुन्हा प्रश्न असा निर्माण होते की बा मन म्हणजे भावना, वासना आणि विचार. अरे पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो की भावना म्हणजे काय? याच्या मुळात गेल्याशिवाय आपल्या मूळ प्रश्नाचा विचार आपल्याला करता येणार नाही. तर भावना म्हणजे काय? तर माणसाच्या उत्तेजित अवस्था. आता ही उत्तेजित अवस्था 2 प्रकारची. जसं कोणा आपल्याला शिव्या दिल्या, आपल्याला राग येते, तर कोणा चांगलं म्हटलं तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे एखाद्या घटनेवरची रिॲक्शन असं म्हणता येईल का? प्रश्न तो म्हणजे तुम्ही जो इंटरव्हेन्शन करते बरोबर. तर ह्या ज्या भावना आहेत, ह्या जशा रिॲक्शनात्मक आहेत तशा त्या ओरिजिनल आहेत, जैविक आहेत, त्या बरोबर नॅचरल आहेत. त्या उद्भवही त्याचा आणि त्याच्या प्रतिक्रियात्मक, या दोन्ही स्वरूपात ती आहे. तर या भावनेचे 2 प्रकार पडतात. एक सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना. एक थोडक्यात सांगायचं, वेळेचे सगळे मर्यादा लक्षात घेताना, सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना. आता सकारात्मक भावना म्हणजे प्रेम, वात्सल्य, करुणा, मैत्री, जिव्हाळा, ह्या ज्या भावना आहेत ह्या सकारात्मक. आणि नकारात्मक काय? तर राग, द्वेष, तिरस्कार, विभत्सता, ह्या नकारात्मक भावना आहेत. आता या भावनांची निर्मिती सतत चालू असते. तर या भावनांच्या निर्मिती, जी भावना निर्माण झाली ती एखादी भावना काही काळ माणसाच्या मनात थांबते. ही उत्तेजना क्षणिक असते, ते काही फार काळ नसते. तर मनाची जी अवस्था आहे ती काही काळ जर थांबली ती भावना, तर त्याला आपण मूड म्हणतो. आणि वारंवार त्याची निर्मिती होत राहणं मूडची, त्याला आपण स्वभाव म्हणतो. आता तुम्ही जे बोलले ते फार महत्वाचं आहे. किती प्रतिक्रिया
मुळामध्ये तुम्ही मला शिव्या दिलेल्या आहेत याचा परिणाम जेव्हा होईल की जेव्हा म्हणजे साला मी एवढा मोठा माणूस आणि साला हा मला नारायण म्हणजे ठेवू का त्या मध्ये ठेवू, ही झाली प्रतिक्रिया. तुम्ही कसं घेता म्हणजे कशी प्रतिक्रिया देता त्याच्यावर तुमचं वर्तन अवलंबून असते, तुमची मानसिक शांती अवलंबून असते. आता याचा संबंध विपश्यनेशी जोडत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मन म्हणजे वासना आणि विचार याचा तो प्रवाह आहे आणि मनच सगळ्या सुखदुःखाचं मूळ आहे. आपण हेही पाहिलं की मनाच्या सकारात्मक आणि चांगल्या आणि वाईट ज्या भावना आहेत त्याच्यावर आपण नियंत्रण नाही ठेवू शकत, त्याचं समायोजन करू शकतो आपण. एका शब्दात सांगायचं की माणसाचं वर्तन हे त्याच्या भावनात्मक समायोजनामध्ये अवलंबून असते. बरोबर आहे. भावना कुठून येते म्हणजे मनातून येते. म्हणजे भावनेचा प्रवाह म्हणजेच मन. पाण्याच्या प्रवाहाला बाण घालून वळण देता येईल, अडवता नाही येत. तशा भावना, वासना आणि विचार ह्या अडवता नाही, त्या नैसर्गिक आहेत. तुमच्या जिवंतपणाचं लक्षण येते. बरोबर आहे. आता त्याला जर अडवता येत नसेल तर त्याला असं बेलगाम होऊ देणं ते धोकादायक आहे. म्हणून त्या भावनांना वळण देणे, त्याचं समायोजन करणे, हे समायोजन जमलं की म्हणून ते यशस्वी होते. आता विपश्यनेचा तो प्रश्न आहे की तुमच्या अंतरंगात निर्माण होणाऱ्या भावनांचं समायोजन करता आलं तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता. बुद्धानं माणसाच्या मनाने वळण लावायचं सांगितलं ना. अष्टांगिक मार्गातला जो समाधी नावाचा जो प्रकार आहे, काय आहे तो की माणसाच्या मनाचं नियंत्रण करणे, समायोजन करणे. आता याचं साधन काय? भावनांचं समायोजन करण्यासाठी साधन काय? आता हे जसं मानसिक पातळीवर आहे तर साधनही मानसिकच लागेल ना. मग त्यानं ते साधन दिलं, सांगितलं बुद्धानं. हे काय करायचं बा की तुमच्या मनामध्ये उद्भवणाऱ्या भावना तुम्ही थांबवू नाही शकत, पण तुम्ही त्या भावनांचं निरीक्षण करू शकता. त्याच्यावर तुम्ही एक त्रयस्थपणे त्याचं निरीक्षण करू शकता. आता या त्रयस्थपणाच्या निरीक्षणाने काय होते, लहान लेकरू असते, खेळते आजूबाजूला, त्याला आवर करतात, ते आवरत नाही. त्याला मोकळं सोडून दिलं तर ते खेळते खेळते पुन्हा येऊन बसते जाग्यावर. तसं मनाचं आहे, भावनांचं आहे. भावना मोकाट सुटल्या ते मोकाटच राहतात आणि त्याच्यावर आपण फक्त ध्यान ठेवलं की नाही ही चांगली भावना आहे असं त्रयस्थपणे, तर तुम्ही भावनांचा समायोजन सहज करू शकता. आता रागाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली असेल, राग येणे म्हणजे काय हो, तुमच्या अस्तित्वाला नकार देणे. बिलकुल. तुमच्या अस्तित्वाचा, खरं तुमचं अस्तित्व आहे का, आणि तेही तुमचं अस्तित्व जे आहे ते तुम्ही मानता ते वास्तव आहे का भ्रामक आहे. हे महा अपमान केला, अरे अपमान म्हणजे काय, अपमान ही भावनाच आहे. वाटून घेतला तर आपण, नाही वाटून घेतलं याचा अर्थ बेसरमी धरायची का नाही. तर त्याची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया कशी द्यायची ही विपश्यना आहे.
त्याचं तो नपुंसक बनवत नाही, भावनाविहीन बनवत नाही. तर त्याची प्रतिक्रिया कशी द्यायची की ज्याच्यामुळे तुमचंही कल्याण होईल आणि विनाश होणार नाही. आणि याच्यासाठी बुद्धानं ते एक साधन सांगितलेले. कशासाठी? माणसाच्या सम्यक वर्तनासाठी. आणि ते साधन म्हणजे ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, जागृत अवस्था. विपश्यना म्हणजे काय? जागृत अवस्था. पण बाबासाहेबांनी विपश्यना केली. आता आपण जे करून राहिलो ही विपश्यनाच आहे. सर तुम्ही जागृत अवस्था म्हणता, पण विपश्यना ही साधारणतः, थोडं तुम्ही डीप मध्ये जा, विपश्यना ही साधारणतः डोळे लावून केल्या जाते. मग डोळे लावून जी आतमध्ये पाहायला जाते, म्हणजे डोळे लावून पण डोळे उघडे, स्वतः डोळे उघडे ठेवून आतमध्ये पाहायला जाते, तर या अवस्थेला काय म्हणता येईल? तुम्ही जागृत अवस्था असं म्हटलं, ती कशा पद्धतीची जागृत? काय झालं सर, डोळे उघडे ठेवले काय, कान उघडे ठेवले काय आणि बंद केले काय, याचा काही अर्थार्थ संबंध नाही. काय झालं सर की मुळात बुद्धानं जागृत अवस्थेत असावं, त्याच्यासाठी भावनांचं निरीक्षण करा तुम्ही, की ज्याच्यामुळं तुमचं वर्तन हे जागृत असेल. फॉर्च्युनेटली वगैरे काही नाही, पण तुम्ही जे करता याच्याबद्दल तुमचं मन जर विवेक जर जागेवर असेल तर गैर होणारच नाही ना. आणि गैर होणार नाही तर म्हणजे तुमचं वर्तन सम्यक असेल. सम्यक असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख आनंद ह्या सगळ्या गोष्टी मनाशीच निगडीत आहेत. कारण माणसाचं बाह्य वर्तन हे त्याच्या आंतरिक वर्तनाची ती प्रतिक्रिया असते. पण तुमच्या बाह्य वर्तनासाठी तुमच्या आंतरिक प्रक्रियेला समजून घेता आलं तर तुमचं बाह्य वर्तन नियंत्रित करता येईल. म्हणजे विपश्यना ही माणसाच्या आंतरिक वर्तनाला, क्रिया प्रतिक्रियाला नियंत्रित करते का? समजून घेण्यासाठी ती जागृती, ती स्थिती ठेवण्यासाठी ते सहाय्यभूत आहे, ते साधन नाही. ते साधन आहे, साध्य नाही. आणि ते कुठं बसून तुम्ही करून राहिले म्हणजे विपश्यना हा मॅडपणा आहे. म्हणजे त्याचा बाबागिरी बनवण्यासारखा. तर मुळात तसं नाही. तुम्ही अभ्यास करून राहिले अगदी एकाग्र चित्तानं, ती विपश्यनाच आहे. हे कुठलीही तुमच्या मनाची जागृत अवस्था, ती जागृत अवस्था म्हणजे निर्माण करण्यासाठी विपश्यना. बरं सर, याच्यामध्ये एक सर्वसामान्य प्रेक्षकांचा प्रश्न, तुम्ही असं म्हटलं की एका ठिकाणी बसून राहणे म्हणजे विपश्यना नाही, तर माणसाच्या आंतरिक क्रियांवर त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, सातत्यानं जाणून घेत राहणे म्हणजे विपश्यना. पण अलीकडे असं दिसते की 7 दिवसाचं शिबिर असते, प्रामुख्याने 7, 8, 10, 15 दिवस असते. त्यामध्ये एका ठिकाणी बसणे आणि ते पूर्ण आपल्या शरीरामध्ये काय हालचाली आहे, मन आपलं कुठे कुठे जाते आहे, मनावर नियंत्रण कसं ठेवायचं, मनाला कंट्रोल कसं करायचं, हे प्रामुख्याने त्या 7 दिवसामध्ये सांगते. मग आतमधल्या क्रियांवर नियंत्रण ठेवल्या जाते 7 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये. हे नियंत्रण जेव्हा शिबिर संपतं, विपश्यनाचा तो कालावधी संपतो, तेव्हाही राहतं, तेव्हाही असर करतंय की भौतिक क्षेत्रामध्ये आल्यावर संपून जाते? असं या गोष्टीत आलं सर की तिथून बाहेर पडल्यावर ते जाते कुठं? त्या विपश्यना शिकवण्यातून गेल्यावर जाते कुठं? खरं म्हणजे मनाले वळण लावण्यासाठी तो एक कालखंड आपण मुद्दाम मक्रूर केलेला आहे, ठरवलेला. पण ती विपश्यना नाहीये. विपश्यना म्हणजे तुमची जागृत अवस्था. आणि जो सतत जागृत असतो तर कुठलाच धोका नसते. आणि ही कायम जागृती यावी याच्यासाठी ती साध्य. आता विपश्यना करायचं म्हणजे काय करायचं
की तुमच्या मनामध्ये उद्भवणाऱ्या ज्या भावना आहेत हा. त्याला साक्षी ठेवायचं. आता त्याच्यासाठी एक ते साधन दिले की त्या श्वासावर गेला आला, आणि प्राथमिक काहीतरी भौतिक साधन घ्यावं लागतं ना. तर त्याच्यासाठी ती एक साधन आहे. याचा अर्थ हे कॉन्सन्ट्रेशन साठी अनेक मार्ग आहेत. विपश्यना लोकांच्या डोक्यामध्ये काय आहे की एका ठिकाणी 7 दिवस 15 दिवस बसणे, आनापानासती करणे, आतमध्ये काय हालचाली होते मनाच्या त्या शोधणे, ही जी प्रक्रिया आहे म्हणजेच विपश्यना. तुम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितले की विपश्यना म्हणजे चालतं फिरतंही, पण मनावर नियंत्रण ठेवण्याची जी व्यवस्था आहे, जी प्रक्रिया आहे, साधन आहे, ती विपश्यना, असं थोडं व्यापक पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये मला वाटते की गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे. एक वर्ग म्हणते की 7 दिवस बसणे, आनापानासती करणे म्हणजे विपश्यना. दुसरा वर्ग म्हणते की असं कुठेच सांगितलेलं नाही आहे, आणि म्हणून मला वाटते समाजामध्ये गैरसमज आहे. एक सांगा सर, की जेव्हा आपण विपश्यना ही बुद्धाची आहे, बुद्धाची निर्मिती आहे असं आपण म्हणतो, आणि बुद्ध हा मानसिक तज्ञ आहे, जगामधला पहिला मनोविश्लेषण तज्ञ जर असेल तर बुद्ध आहे. मनावर जेवढं बुद्धाने सांगितलं तेवढं कदाचित कोणी सांगितलेलं नाही. हा, जेव्हा विपश्यनाचा आपण विचार करतो तेव्हा आलार कालाम वगैरे यांनी जे सुरुवातीला सांगितलं होतं तो काही भाग बुद्धाने घेतला असेल, पण पुढे जाऊन बाबासाहेबांकडे जेव्हा येतो सर आपण, तर बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये विपश्यनेचा कुठेही उल्लेख नाही. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी सगळ्यात पहिले माझं मत सांगतो सर. ज्ञानावर कोणाचीच मालकी नाही. बरं, हा. छान. त्याच्यामुळे आलार कोलाम असो, सिद्धार्थ गौतम असो की बाबासाहेब, आणि हेच बुद्ध धम्माचं खास वैशिष्ट्य आहे का इथे शंका घेता येते, त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता येते. आता माणसाच्या कल्याणासाठी जे जे आहे ते खरं आम्ही ज्ञान मानतो, आणि जे जे सांगतील त्याने आम्ही ज्ञानी समजतो. त्यातला पहिला बुद्ध. कोणाकडून घेतलं? अरे ज्याले उत्पत्तीच नाहीये ते याच्यातून त्याच्याजवळ घेतलं, त्यानं त्याच्याकडून घेतलं, या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. पण हा प्रश्न मी माझ्या पातळीवर खारिज करतो. बिलकुल बिलकुल. पण बाप त्याच्याला नागर हाकलाच होता की नाही. आणि गण समाजामध्ये म्हणजे मला वाटतं तिकडल्या खोलात जाऊ नये आपण, सामूहिक शेती असायची वगैरे. तर त्यावेळी हा जो सिद्धार्थ आहे तो झाडाखाली बसला होता, आणि मग तो चिंतन करून आला होता. ती पहिली त्याची विपश्यना. अनार कोलांबले माहित नाही. बिलकुल बिलकुल बरोबर आहे. त्यानं सांगितलं, काय सांगितलं, मी तिथं होतोस, तुम्ही काय सांगू. प्रत्यक्ष प्रमाण असेल त्याला. अर्थात ही माझी पळवाटही असू शकते, किंवा बुद्धाले अंतिमतः श्रेष्ठ बनायचं म्हणूनही असू शकते, असं तुम्ही म्हणू शकता. पण यातला उद्देश एवढाच की ज्ञानावर कोणाचीही मालकी नसते. राहला प्रश्न जागृत अवस्था म्हणतो की नाही आपण, सतत जागृत असतो. अष्टांगिक मार्गातला शेवटचा जो समाधी की नाही, समाधीचा अर्थच केवळ सतत जागृत असणे. कशा करता जागृत असणे? की माणसाच्या बाह्य वर्तनाच्या संदर्भात ते अनुचित राहू नये, ते सम्यक वर्तनाच्या संदर्भामध्ये त्याने जागृत असणे. आणि हे राहण्यासाठी विपश्यना एक साधन आहे. म्हणून ज्ञान साधना करणे, वाचन अध्ययन करणे ही विपश्यनाच आहे. म्हणजे विपश्यना म्हणजे 4 दिवस बसला आणि 4 दिवस बसला, ह्या साऱ्या फालतू गोष्टी आहेत. म्हणजे स्वतःचं प्रतिमा मंडन किंवा स्वतःच्या प्रतिमा उभारण्यासाठी त्या ह्या सगळ्या हे ढोंग आहेत. म्हणजे एक प्रकारची ती बुवाबाजीच आहे. अर्थात प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला वळण लावा म्हणून 4 दिवस तुम्ही बसले तर ते ठीक आहे, पण ते अंतिम नाहीये. विपश्यनामध्ये सातत्यानं मानसाच्या बाह्य वर्तनासाठी जागृत असणे, पूर्णतः एका ठिकाणी एकाग्र असणे सम्यक वर्तनासाठी, ती म्हणजे समाधी. त्याचं साधन विपश्यना. तात्पर्य असं की 7 दिवस 8 दिवस हे एक वळण लावण्यासाठी आहे प्राथमिक, ते म्हणजे विपश्यना नाही. तर तुम्ही आपण हे चालली केली तर ते विपश्यनाच आहे. कशा करता?
जगाची पुनर्रचना करायची, हा, ती सुखमय असावी, आनंदमय असावी. हा, 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 आणि जे काही उद्भवते ते मनातून उद्भवते. हा. पण मनानेच तृष्णेपासून मुक्त करायचं असेल, हम्म, हम्म. त्या दुःखाचं कारण तृष्णा आहे. हा, हा, हा. जे भवतृष्णा, विभव तृष्णा, कामतृष्णा वगैरे हे जे सगळं आहे त्या मनातच आहे ना. हा, हा, हा. आणि मन म्हणजे भावना, वासना. हा, हा. यानेच जर तुम्हाला सहजरित्या हा. संतुलित करता आलं, समायोजित करता आलं, हा. तर अनिष्ट घडायचं किंवा पाप घडायचं हे कारणच नाही. जेव्हा आपण विपश्यनाचा विचार करतो भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये, तेव्हा बुद्धाची विपश्यना हा शब्द समोर येतोच. पण पुढे जाऊन 1960च्या नंतर मला वाटते गोयंका गुरुजींची विपश्यना हाही शब्द फार प्रचलित झालेला आहे. जेव्हा गोयंका गुरुजींची विपश्यना असं म्हणतो तेव्हा गुरुजी हा शब्द येतो. अर्थात गोयंका गुरुजींची विपश्यना ही ब्रह्मदेशातून आली असं त्यांचंच मत आहे. आणि 2004च्या अंकामध्ये, दी पीपलच्या अंकामध्ये ते उल्लेख सुद्धा की ती ब्रह्मदेशातून आलेली आहे आणि ब्रह्मदेशातून त्यांच्या गुरुजींनी त्यांना इथे खास पाठवलेलं आहे असं त्यांचं वचन सुद्धा आहे गोयंका गुरुजींचं. मग आता मला हे सांगा सर की तथागत भगवान बुद्धाने विपश्यना सांगितली, इकडे भिक्षू हे विपश्यना सांगतात आणि इकडे गुरुजी विपश्यना सांगतात. भिक्षूंची विपश्यना आणि गुरुजींची विपश्यना याच्यामध्ये काय फरक आहे? खरं म्हणजे विपश्यनेचा अर्थ त्यालाही समजला नाही, यालाही समजला नाही. ते तुमच्या मनात उद्भवणाऱ्या भावनांना साक्षी राहून त्याचं समायोजन करण्यासाठी वापरलं ते एक साधन. हे याचं त्याचं असूच शकत नाही, कारण ते मनाचं आहे आणि मन सार्वत्रिक आहे. राहता राहिला सर ह्या दोन संस्था आहेत, भिक्षू आणि गुरु. इथं तो प्रश्न निगडीत आहे. तर गुरु म्हणसाल तर बुद्ध, गुरु पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, तो गुरु एकच. भिक्षू हा गुरुच आहे. पण गुरु ही संकल्पना पॅरलल उभी केल्या जाते तथागताच्या प्रतिमेच्या संदर्भात, कारण गुरु तो एकच. आणि भिक्षू, ते भिक्षू नाही तर गुरु म्हणजे काय, तो बुद्धाच्या बरोबरीने समजते का? असं नाहीये. तर मला एवढंच सांगायचं होतं की ही पर्यायवाची तो होत नाही ना, याचा विचार केला पाहिजे. आणि त्याला गुरुचे काय म्हणावं? हा, हे ठीक आहे, बरं त्यानं बुद्ध धर्मातला त्याचा एक तो कल्ट आहे किंवा तो यान आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना, असे अनेक यान, महायान, हिनयान, वज्रयान, तंत्रयान हे सगळे असे निर्माण झाले. तसा यानं एक यान तयार केला का, ही एक शंका आहे. कारण लग्न झालेलं आहे, त्याची बायको अमुक्त, ते संगतीनच असतात. म्हणजे उपासकाच्या जगणं जगत असताना भिक्षूची जगणं भिक्षू होता येत नाही, मग बायको सोबत ठेवायची, मग त्याच्यासाठी गुरु म्हणजे सॉरी हे तुमचं आकलन आहे, तुमचे विचार आहेत आणि विचार स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कसं आहे सर, मी त्या माणसाचा अतिशय आदर करतो. आदर करणे म्हणजे शरणागतता नाही. बिलकुल बिलकुल. त्याच्या मनाच्या संदर्भामध्ये जी व्यायामाची भूमिका निभावली ती महत्वाची. त्याला संसारात राहून तिकडं करायचं असेल तर त्याने तो एक नवा कल्ट उभा केला. पण बाबासाहेबाच्या धम्माचं मूळ उद्दिष्ट जे आहे, कसं आहे सर, बुद्धाचा उद्देशच जगाची पुनर्रचना करणे. पुनर्रचना करण्यासाठी जे आध्यात्मिक ज्याने म्हणतो आपण, आणि दुसरं भौतिक. तर भारतातून बुद्ध जात असताना तो भौतिक गेला आणि आध्यात्मिक गेला. येताना मात्र तो गुरु, तो आध्यात्मिकच आला. भौतिक तो म्हणजे समजण्याच्या, मांडण्याच्या याच्या पलीकडे गेला. आपण त्याच्यावर विचारच करत नाही. तर ह्या आध्यात्मिकतेचा बाबासाहेबांचा मूळ उद्देश मुक्ती मिळवणे हा नाहीये, तर माणसाच्या
ज्या अकुशल भावना आहेत हा, त्या घालवण्यासाठी हा, ते एक साधन म्हणून वापरणे. हा, हा, सो मैंने गुरु पाया जाका नाम विवेक रे. हा, हा. सतसत विवेक बुद्धी म्हणजे विपश्यना. हा.